तरी छान येतोय. वाह, चविष्ट, खूपच चविष्ट. असं वाटतंय जणू माझं सौंदर्यच या पक्वान्नात उतरलंय. आता हे मोहनला दिलं की झालं. तसंही तो सकाळच्या स्नानामुळे माझ्या आवाक्यात तर आलाच असेल. आता हे प्यायल्यावर मधू 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 आला. हे बघ. अरे वा, किती छान. माझा मोहन किती गोड दिसेल ना यात. अगदी मला हवा होता ना तसाच आहे. छान 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 घ्या. हे ना त्याला घाला. हा, आणि ना त्याला खूप छान सजवा. हो, हे ती कवट्यांची माळ पण घाला. हा, खूप छान सजवा माझ्या मोहनला. त्याच्याकडे बघितल्यावर मी स्वतःला विसरून गेले पाहिजे, इतकं छान. मी आवडते आता. ओम ह्रीं ह्रीं रूपिणीं दैव राम ह्रीं राम रूपिणीं तथा राम ह्रीं क्षौं क्षौं स्वरूपा सा सदा शत्रुं विदारये. मधुवंती, तुझं द्रव्य तर मी निकामी केलंय ना. तू मोहनला स्नान घालू शकलीस ना तू बनवलेलं द्रव्य त्याला देऊ शकलीस. आता अखेरचा घाव. मोहन, तू हिम्मत हारू नकोस, कारण हा घाव माझ्या शक्ती इतकाच तुझं साहस आणि चिकाटी यावर अवलंबून आहे. हे असलं काहीतरी काळं घालायचं लग्नात. मी आमच्याकडे काळं म्हणजे अपशकुनी मानतात. तो लग्नात असं कोणी घालत नाही. गप्पमान घाल. थांबा थांबा, घालतो मी. अरे कसली घाणेरडी माळ आहे. काहीतरी काय देताय मला तुम्ही. काय रे हे ना, अहो हे म्हणजे ना, याला रॉकेट म्हणतात. रॉकेट. त्याला इथे अशी आग लावायची असते आणि हे असं आकाशात उडतं आणि रोषणाई होते. मधुवंतींबरोबर माझं लग्न होत आहे ना, त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हे मी आणलं होतं रॉकेट. हवं तर मधुवंतींना विचारा तुम्ही, त्यांना सांगा. हवं असेल तर सांगा, म्हणजे त्यांना कळेल. दाखव इकडे. बोलतो मी तिच्याशी. अरे वा, ते किल्ल्यासारखं काय बघा, आवाज पण असता. कशी दिसतीये? सुंदर, खूप सुंदर. शेवटी तू हे घडवून आणलंसच. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, इतक्या माणसांच्या संहारानंतर शेवटी ती काळी रात्र उजाडलीच. हे तर घडणारच होतं. आज जर हे घडलं नसतं तर पुढची कित्येक वर्ष मी अशीच अतृप्त भटकत राहिले असते. बिचारा मोहन, तुझं मोहक रूप कुणालाही बुरळ पाडूच शकतं म्हणा. मोहनला मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला गेले असते. प्रसंगी कोणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघितलं नसतं मी. एकदा काय लग्न झालं की आपल्या मुक्तीचा मार्ग मोकळा. नाही नाही, फक्त तेवढंच नाही, संपूर्ण असुर लोकात सर्व शक्तिमान फक्त मीच असेल आणि मला कुणीही अडवू शकणार नाही. हो, कुणीच नाही. मधुवंती,
मोहनच्या खिशात हे सापडलं. काय आहे? हा त्यांच्याकडचा कसला तरी फटाका आहे. लग्ना अगोदर फोडण्याची रीत आहे त्यांच्यात. त्याला तुझ्याशी लग्न करताना खूप आनंद होतोय. त्यामुळे हा फटाका फोडून तो आनंद साजरा करायची इच्छा आहे त्याची. हा फटाका फोडला तर तुमच्या दोघांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं त्याचं म्हणणं आहे. हो, माझ्या मोहनच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. दे माझ्याकडे, मी जाते. मोहन बरोबर मी आनंद साजरा करते. सावकाश हा, सावकाश हा. तुझी इच्छा आहे ना, हो. मग आपण करूया हे. चालेल. हा? हे काय करायचं माहितीये का, मी ते रॉकेट उडवतो म्हणजे अशी रोषणाई होईल मस्त. मी 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 उडवणार. अहो मी करतो, ऐका. पण कसं करायचं हे? ऐका ऐका ऐका, ते असं नका, उलट नका करू. हे बघा, हे असं उभं करायचं हा. आणि ही जी वाट आहे ना, वाट, हो. त्याला ह्या आगपेडीनी आग लावायची. आग लावायची. मग ते असं वरती जातं हा. आणि मग नाग काय? नारळाच्या झाडा एवढं उंच जातं आणि मग फुटतं आणि मग रोषणाई होते आणि छान दिसतं मग. हो, हो. दे मी लावते. या, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. ठीक आहे. सावकाश हा. वा 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 वा, किती छान आहे हे. मोहन, इशारा मिळाला. सुखरूप आहेस तू, फक्त धीराने घे. आलोच मी. काय मधुवंती, अगदी खुश दिसते. पोटात गुदगुल्या होत असतील आता तुझ्या. आली बर का, लग्नाची घटिका जवळ आली. चला रे चला, लग्नाच्या विधीची तयारी सुरू करा. अरे असा कसा, एवढ्या लवकर लग्न? त्याला अजून वर परीक्षा द्यायची बाकी आहे. हा, बघ, खाली कशाला आणलं मला? मग वर बसलो तो तिथेच परीक्षा घ्यायची ना. मोहन, चेष्टा नको करूस रे. अरे वर परीक्षा म्हणजे तू वर आहेस की नाही, म्हणजे माझा होणारा नवरा आहेस ना, मग तुला एक परीक्षा द्यावी लागेल. मग वर परीक्षा असं म्हटलं पाहिजे, ते वर परीक्षा म्हणले. मला वाटलं मोहन, तुला ही परीक्षा द्यावीच लागेल. अरे इथली रीत आहे ही. म्हणजे तुमच्याकडे ते फटाके उडवतात ना तसं.
म्हणजे आता इथे पण फटाके उडवायचेत का? अरे फटाके नंतर, आधी वर परीक्षा तर दे तू. परीक्षा? अहो मी स्वतः शिक्षक आहे आणि माझी कसली परीक्षा घेतायत? मोहन परीक्षा तर द्यावीच लागेल आणि सोपं आहे रे. सांगा आता काय करायचंय? चालायचंय. हे बघा चालायचंय. एवढा वेळ मी काय करतोय? चालून दाखवतो. हे बघा, हे बघा चाललो. झालं झालं, झाली परीक्षा, तुमचं झालं समाधान, चाललो मी. मोहन काय? असं नाही, निखाऱ्यावरून, ते पण जळत्या. काय वेळ लागला की काय तुम्हाला? जळत्या निखाऱ्यावरनं चालायचं? अहो पायाला फोड येतील माझ्या. पण लग्नाला उभा कसा राहणार मी? नाही मोहन, असं काही नाही होणार. आणि तीच तर तुझी परीक्षा आहे. हे बघ, म्हणजे तू जर या परीक्षेत उत्तीर्ण झालास ना, तरच या सगळ्यांची खात्री पटेल की तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे आणि मगच आपलं लग्न होईल मोहन. अहो पण माझं तुमच्यावर खरंच प्रेम आहे आणि तुझ्याशी लग्न करायचंय म्हणून तर मी इथे आलो ना. पण तुला परीक्षा द्यावीच लागेल मोहन. तयार आहेस ना तू? हा. हो, हे काय? चल चाल आता. चल 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 लवकर. ही वर परीक्षा मला द्यावीच लागणार. माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. नागप्पा अजून आले नाहीयेत आणि ते येईपर्यंत मी थांबू शकत नाही. काय करू? मोहन, ही वर परीक्षा नाही, ही तुझी परीक्षा आहे, तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे. तुझं खरं प्रेम ओळख. ते जर का बरोबर असेल ना, तर त्या प्रेमाची ताकदही तुझ्या पाठीशी असेल. मग तू कुठल्याही परीक्षेत अव्वल येशील. ही गोडबोले बाईंच्या प्रेमाची कसोटी आहे. मोहन, तू करून दाखवलास. अरे जळत्या निखाऱ्यातून चाललास तू माझ्यासाठी. मोहन, तुझं खरं प्रेम आहे रे माझ्यावर. मला इतका आनंद झालाय मोहन, मला खूप आनंद झालाय. मिशी मावशी, मिशी मावशी, मिशी मावशी, कळलं तुला आता? पटलं ना? झाली खात्री? हाच माझ्यासाठी योग्य नवरा आहे ते. हा, बघितलं तुम्ही? उलटीसाठी बघितलं? माझा मोहन त्या जळत्या निखाऱ्यातून चालला माझ्यासाठी. माझ्यावर खरं प्रेम आहे त्याचं, खरं प्रेम. हा मोहन, मोहन तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे. हा, मला खूप आनंद झालाय मोहन. मला माझ्या प्रेमावर विश्वास होताच. माझाही माझ्या प्रेमावर विश्वास होताच. हो ना? मधू, झालीस ना खुश आता? आता तू त्याला बनवलेला पक्वान्न दे. अरे हो मोहन, मी ना एक पक्वान्न बनवलंय, ते तुला मी आता प्यायला देणार आहे. एकदा का तू ते प्यायलास ना की मग माझा झालाच म्हणून समज. बाकी विधी काय होतीलच रे. तात्या, जा ते पक्वान्न घेऊन ये. जा जा लवकर जा. नाही, मला यातलं काहीही घडून द्यायचं नाहीये. मला डोकं चालवून काहीही करून हे थांबवलंच पाहिजे. अष्टपुत्रे, काका, अष्टपुत्रे. काका. अरे इथे रस्ता संपलाय, आता पायीच जावं लागेल. चल जाऊया, चल चल पटकन. अष्टपुत्रे. काका, मॅम मॅम थांबा थांबा. काका, अष्टपुत्रे. काका. मॅम आरामात. अष्टपुत्रे. काका.
मोहन बस, पक्वान नाही येतच असेल हा. घोर अपशकून, घोर अपशकून, घोर अपशकून. तात्या कशाला ओरडतो चुकीच हा? एवढं सगळं छान चालू आहे, तुझं काय आहे? काय झालं? अहो ते द्रव्य, ते पक्वान. तेच आणायला तुला पाठवलं होतं ना, कुठे आहे ते? अहो ती कढई उलटली, ते द्रव्य सांडलं, ते पक्वान सांडलं. घोर अपशकून. सांडलं? असं कसं सांडलं? उलटी सुलटी तुम्हाला दिली होती ना मी ती जबाबदारी, हा? कसं सांडलं ते? लक्ष कुठं होतं तुमचं? आम्हाला नाही माहिती. तात्या तिकडे ये. तुला कोण दिसलं आजूबाजूला? नाही कोणी दिसलं नाही. कोणीच नाही दिसलं. तू बघितलं नाहीस? नाही. मूर्ख आहेस का तू? नाही. हा? चल शोध जाऊ तिकडे. शोध नाही तर परत येऊ नकोस. मला नाव कळलंच पाहिजे. कोणी केलंय हे? तू केलंयस? तू केलंयस का? कोणी केलंय? मला आत्ताच्या आत्ता त्याचं नाव कळलं पाहिजे. कोणी केलंय हे? गाठ माझ्याशी आहे. तू तू केलंयस का? आहे तुझ्या तेवढी हिंमत? बोल. कोण आहे? कोण आहे इथे? कोण आहे ज्याच्यात एवढी हिंमत आहे, ज्याने मधुवंतीच्या जादुई शक्तींचा खेळ केलाय? कोण आहे? आणि असेल ना हिंमत, असेल हिंमत तर या माझ्या समोर. मोहन काय? लक्षात ठेव, हे ज्याने कोणी केलंय ना त्याला मी अजिबात सोडणार नाही. तू मला सांग, कोणी केलंय? मला कसं माहित असणार आहो? खरंच नाही. मला का असं वाटतं की काहीतरी दगाफटका नक्कीच झालाय. अहो मला काय माहिती, मी इथे तुमच्या समोर उभा आहे. नाही नाही नाही, यांच्यापैकी असं कोणी करणं शक्यच नाहीये. कोणी केलंय? मोहन, तुझं त्या नागप्पाशी काही बोलणं झालं नाहीये ना? नागप्पा नाही, नागप्पाला मी कित्येक दिवसात बघितलेलं नाही, बोललेलो नाही, भेटलेलो सुद्धा नाही. काही कारणच नाही, काहीच नाही. खरं बोलतोयस तू? अहो तुम्ही बघितलं होतं ना, मी त्यांना घरातून हाकलून दिलं होतं. आता परत परीक्षा देऊ का? नाही, गरज नाहीये त्याची. हे विधी, हे परीक्षा गेलं सगळं खड्ड्यात. मला आत्ताच्या आत्ता मोहनशी लग्न करायचंय. मग तू एवढ्या लवकर लग्न? अजून वेळ आहे. मी सांगितलं ना, मला आत्ताच्या आत्ता मोहनशी लग्न करायचंय.